महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे। राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढत आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकला चलो रेचा नारा दिला। त्यातच आता नाशिक पश्चिम मध्ये विविध जाती धर्माच्या नागरिकांनी ग्रामस्थांनी दिनकर अण्णा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं चित्र सध्या सुरू आहे। यामध्ये सातपूर ग्रामस्थ, सिडको परिसरातील ग्रामस्थ, ख्रिश्चन बांधव, अंबडगाव अशांनी दिनकर पाटील यांना पाठिंबा दिला आहे। तसेच मुस्लिम मतदार यांनी देखील मनसेला पाठिंबा न देता मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना मुदन आलं आहे। त्यातच आता मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे। तसेच दिनांक 12/11/2024 रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी जिल्हाध्यक्ष आदेश पगारे व तसेच मराठा सामाजिक फाउंडेशन अशा तिन्ही पक्षांनी जाहीर पाठिंबा दिनकर अण्णा पाटील यांना दिला आहे। यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिनकर पाटील यांना बळ मिळाले व तसेच त्यांचा विजय हा निश्चित झाला असल्याची चर्चा नाशिक पश्चिम परिसरात जोरदार सुरू आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या दरम्यान अतिशय चांगला प्रतिसाद मतदारसंघात वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं, वेगवेगळ्या पक्षांची माणसं पाठिंबा दर्शवतात। त्याच पद्धतीने आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे। त्याच पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आदेश पगारे यांनी सुद्धा, जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे। मी या दोन्ही पक्षप्रमुखांना धन्यवाद देईन, अण्णासाहेबांना पण आणि आदेश पगारेंना पण। आणि त्यांना खात्री आहे की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा चांगल्या प्रकारे सर्वांना बरोबर घेऊन विकास होणारे, कामे होणारे, सगळ्यांना न्याय मिळणारे, न्याय देण्याचा प्रयत्न करणारे। त्यामुळे मला खरंच आज खूप आनंद झाला की माझे सगळे मित्रपरिवार एकत्रितरित्या माझ्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत। विजय 100% होणार आहे, कारण सगळ्यांचा पाठिंबा आहे। त्यामुळे मी अजूनही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना एक नम्र विनंती करीन की आपल्या मतदारसंघात 10 वर्ष आमदारांनी कामं केले नाही आणि एक गुन्हेगार प्रवृत्तीचा उमेदवार असल्यामुळे नागरिकांना पर्याय म्हणून माझ्याकडे सर्व मतदार बंधू भगिनी बघत आहेत आणि मी निश्चितपणे न्याय देण्याचं काम करेन। रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र। आपणा सर्वांना ज्ञात आहे, विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि नाशिक पश्चिम हा अत्यंत जिल्ह्यातला प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांचे परिचयाचे, आपल्या कुटुंबाचे सदस्य आणि ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व समाज घटकांशी ज्यांचे सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध आहे, ज्यांचे स्नेहाचे संबंध आहे, ते कोणत्याही प्रसंगी कोणत्याही नागरिकासाठी नेहमी धावून जाणारं असं व्यक्तिमत्व आहे। गेले 35-40 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे। असे अत्यंत सक्षम आणि उमदे उमेदवार या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आपल्यासाठी लाभलेले आहे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की हा मान आज सातपूर विभागाला मिळाला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आपण सर्व सातपूर परिसरातल्या या मतदारसंघातले रहिवासी आहोत। मी संपूर्ण महाराष्ट्र जरी फिरत असलो तरी मी माझं गाव सातपूर सांगतो आणि हा आपल्याला सगळ्यांना अभिमान आणि स्वाभिमान आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी त्यांना काल सांगितलं की गेल्या 3-4 महिन्यापासून युती आणि आघाडीसोबतच्या चर्चा सुरू आहे।
सुरू होत्या, परंतु आपला जो मागणीनामा आहे, माझा मागणीनामा हा दोन्ही आघाड्यांनी अजूनही निर्णयाकडे ठेवलेला आहे, परंतु मी मात्र थांबलेलो नाही. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे, आदेश दिलेले आहे आणि त्या भागामध्ये आपला जवळचा, आपल्या परिचयाचा, आपल्याला भविष्यात कामी येणारा अशा उमेदवारांना समर्थन देण्याचं आमच्या पक्षानं जाहीर केलेलं आहे. आणि मला आनंद हा वाटतो की मी ह्या मतदारसंघामध्ये राहतो. या मतदारसंघाचं खूप मोठं भूषणावं असं काम आहे आणि उद्या जर दिनकरांना 100% निवडून येणारच आहे, पण मताधिक्याने निवडून आले तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांची मान उंचावणार आहे. सातपूरकरांना हा अत्यंत मोठा असा मोलाचा हे मिळणार आहे, ठेवा असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने त्यांना समर्थन जाहीर केलेलं आहे. आजपासूनच आमचे समस्त कार्यकर्ते त्यांच्यासोबत प्रचारामध्ये सहभागी होतील आणि एखाद्या जाहीर सभेसाठी मी देखील त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे असं आज या ठिकाणी मी नमूद करतो. आणि आमच्या पक्षाचं साहेब प्रपले, संस्थापक अध्यक्ष मराठवाडा सामाजिक फाउंडेशन, या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आजपर्यंत पाहिलं असेल मागील काही काळापासून अण्णांनी गोरगरीब असेल, सुशिक्षित असेल, बेरोजगार असेल, सर्वसामान्य जनता असेल, आम आदमी असेल, कोणाचंही काम असू द्या, जनता दरबार सकाळी पण भरलेला असतो, रात्री पण भरलेला असतो आणि जी काही अडचण असेल ही सातपूरपुरती मर्यादित नसून पूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी अण्णांनं काम केलं आहे. खरंच अण्णा तर या नाशिकचे आमदारच नाही, या नाशिकचे खासदार हवे आहेत आपल्या नाशिकला. मी तर अभिमानानं सांगतो की अण्णा नक्कीच आता आमदार होऊन येणाऱ्या काळात आपल्याला खासदार व्हावात एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं अण्णांना जाहीर पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.